विद्यार्थी मित्रांनो, आज झालेला इयत्ता 10वीचा मराठीचा पेपर आपण तपासून पाहणार आहोत। प्रश्न पहिला होता आकृती पूर्ण करा। यामध्ये अरबी, फारसी, कन्नड आणि इंग्रजी अशी उत्तरे आपल्याला लिहायची होती। दुसरा प्रश्न होता भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, शब्दांची उत्पत्ती शोधणे। नदीसारखी प्रवाही या प्रश्नाचं उत्तर आहे भाषा। झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाडं जगवण्याचं बळ ते देतात। झाडांचे वेड असणारी लाखो मुलं गरजेची असतात कारण ती तुमचा देश किती श्रीमंत आहे हे समजते। पुढील विधाने चुकी बरोबर, यामध्ये पहिलं विधान चूक आहे, दुसरं विधान चूक आहे आणि तिसरं आणि चौथं विधान बरोबर आहे। अधिक देण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे, ताटमानेने वावरता येते आणि स्वाभिमान आत्मविश्वास वाढतो। पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा। इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? विश्वास आणि आदर। इतरही काही लिहू शकतो। आकृतीबंध पूर्ण करा। यामध्ये संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी, कवितेतील कोणत्याही दोन गोष्टी आपण इथे लिहू शकतो। वाट विचारल्याशिवाय जाऊ नये आणि फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये। अशाच प्रकारे कधीही करू नयेत अशा गोष्टी ह्याही आपण आपल्या मनाने कोणत्याही चार लिहू शकतो। पुढे आपल्याला समास, नीलकमल कर्मधारय समास होता आणि नवरात्र हा द्विगु समास होता। प्रत्यय घटित शब्द कारागिरी, उपसर्ग घटित शब्द अतिरेक आणि अभ्यस्त शब्द होते लाल लाल आणि हुरहुर। पुढचा प्रश्न पाहूया, त्याआधी एक लाईक नक्की करा। वाक्प्रचार, यामध्ये सटकी मारणे म्हणजे गुपचूप पसार होणे, कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, पित्त खवळणे म्हणजे राग येणे आणि अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे। येथे आपल्याला वाक्य लिहायची होती। पुढचा प्रश्न पाहूया, खालील शब्दांची समानार्थी शब्द लिहा। घर, याला आपण सदन, गृह, आलय। नदी, सरिता। विरुद्धार्थी शब्द, यामध्ये रात्र, दिवस, हजर, गैरहजर। पुढे शब्दांचे वचन बदला, पुस्तक, पुस्तके, झाडे, झाड। इमानदार या शब्दापासून आपल्याला मान, नर, मार अशा प्रकारे शब्द तयार करायचे होते। पुढचा प्रश्न पाहूया, शुद्ध शब्द ओळखायचे आहे। सहानुभूती 2 नंबरचा शब्द बरोबर आहे। अभिव्यक्ती, क्रियाशील, कीर्तन, शिरोधार्य आणि आशीर्वाद हे शब्द आपल्याला शुद्ध शब्द लिहायचे होते। पुढे प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक चिन्ह ओळखून लिहायचं होतं। बायोडाटा म्हणजे स्वपरिचय आणि मोबाईल म्हणजे भ्रमणध्वनी। अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरे आपण पाहिली। तुम्हाला किती मार्क्स मिळतील कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।